पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलावर ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 2011 साली आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह 80 आंदोलकांवर 302 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी निकाल देत माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही असं सांगितलं। आज जिल्हा सत्र न्यायालयानं भगवान काटे आणि इतर 80 यांच्या विरोधामध्ये 302, 395 आणि अशा अनेक कलमाखाली आमच्या सगळ्यांच्यावर 2011 साली गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यातून न्यायमूर्ती कश्यप यांनी आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे। खरं तर मला अभिनंदन केलं पाहिजे ॲडव्होकेट शास्त्री साहेबांचं, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट सुवर्ण पाटील, ॲडव्होकेट तनिष जाधव या सगळ्यांनी अपार मेहनत करून हे सगळे गुन्हे हे केवळ आंदोलन दडपण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेले आहेत। आणि त्यामुळं 302 सारख्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातून आमची सगळ्यांची सुटका झालेली आहे। माझ्याबरोबरच माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, अशा आम्ही सगळ्या 80 लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला होता। शास्त्री साहेबांनी अपार मेहनत करून त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला यातून निर्दोष सोडवलं। खऱ्या अर्थानं ताट मानेनं आज न्यायालयासमोरून परत जाताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो। आणि हे सगळे शेतकरी आहेत, ते काही आरोपी गुन्हेगार नाहीत। शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, त्याचा फायदाही झाला। आता असे आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही काही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी।